ढेर सारे प्रतिनिधित्व करने वाला ये खिलाड़ी खड़े खड़े छक्के लगाने की इनकी क्षमता है। तेज तर्रार बल्लेबाजी कर लेते हैं, विस्फोटक बल्लेबाजी कर लेते हैं और उनके साथ संकेत कांबळे ये और एक युवा खिलाड़ी दौड़ा मार तालुके का और अंपायर का हमारे और इशारा आता हुआ मुकाबला शुरू होने का। दो ऑफिशियल्स आपको मैदान के अंदर दिखाई देते हुए, प्रवीण काउंटरकर और साथ साथ पॉली फर्नांडिस फ्रॉम विंगुर्ला। पहला ओवर लेकर गेंदबाज वैष्णव, ये आमना शब्दा, ये इमर्जिंग प्लेयर के अवार्ड प्राप्त वैष्णव गेंदबाज। और अच्छी गेंद, सम्मान करते हैं विद द कारपेट कॉपी बुक स्टाइल का एक शानदार स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। जब तक फील्डर फील्ड करते, एक रन के साथ खुद का खाता खोला, रन संख्या को यहाँ पर शुरुआत करी है। टॉस जीता बापू और यशवीर टीम ने और पहले फील्ड करने का फैसला किया। 6 ओवर का मुकाबला, ये मुकाबला यानी कि आन बान की शान की लड़ाई, करो या मरो नहीं तो घर को चलो, ऐसा ये मुकाबला इस मैदान के भीतर। ओ ये देखिए पूरी तरह से कॉल कर रख दिया, जिस अनुमान से बल्ला लाइन में लाए थे, गेंद घुटने से नीचे विकेट करती हुई चली गई। पहले विकेट का बदन गोल्डन शिक का शिकार होता हुआ, एक बड़ा मछली जाल में फंसता हुआ। वैसे तो उनको बल्लेबाजी के लिए भेजा गया है पिच हिटर के रूप में, क्योंकि पहले ओवर में पहला विकेट निकला है और ये पावर प्ले का ओवर है और पावर प्ले के ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश हर एक टीम करती, पहले बल्लेबाजी करते वक्त। देखना पड़ेगा मैदान पर क्या होता है। फिलहाल तो मैदान पर दाखिल हो चुके विराज धर ने, ये साटेली का एक प्लेयर है, एक शानदार गणराज साटेली के ओर से भी ढेर सारे अनुभव, सातेरी भी बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ नजर आता है। वो मात्र मैदान पर उनको एक पारी को अंजाम देना पड़ेगा। उनको प्रमोशन हो गया, प्रमोट कर दिया गया है मैदान पर पिच हिटर के रूप में, उनको बल्लेबाजी करनी पड़ेगी अपने टीम को। ओ अच्छी गेंद, पीछा करना चाहा, गेंद थोड़ी सी टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, लेकिन गेंदबाज क्या गेंदबाजी कर रहा है। एक रन लेकर तातू को नॉस्टा गेंद के ऊपर ले आए और उसके बाद अगली गेंद के ऊपर क्लीन बोल्ड कर दिया। बहुत ही शानदार गेंदबाजी, सही लाइन और सही दिशा के साथ मैदान पर। फुल टॉस गेंद, इस बार गेंद दर्शक बनकर रहेंगे खिलाड़ी, सिर्फ बाहर से दर्शक ही फेंकेंगे इस गेंद को। चौके के साथ शुरुआत करते हुए अपनी पारी की, विराज के बल्ले से निकलता हुआ एक शानदार चौका। चौका निकला, चौके के साथ टोटल पहुंचा 5 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर पटकी हुई गेंद, बहुत ही बढ़िया डीप पॉइंट की दिशा से गेंद निकल रही सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक बाउंड्रीज विराज के बल्ले से निकलते हुए। क्या ये विराट पारी का यहां पर आगाज हो चुका है मैदान पर, बैक टू बैक बाउंड्रीज। यहां पर देखते तेजी के साथ निकली गेंद, फील्डर तेजी के साथ आते, गेंद को फील्ड करते, तब तक दूसरा रन पूरा हुआ। 2 रन के साथ साथ पहले ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ और टोटल रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। नेल्सन फिगर ऑन स्कोर बोर्ड 1-1-1, यानी कि 11 रन 1 ओवर का खेल समाप्त 1 विकेट के नुकसान पर। तो आवाज जर कमी करना है तर वार्मिंग जाता बघे वो। पहले ओवर में निकले 11 रन 1 विकेट और गेंदबाजी के मोर्चे पर दोड़ामार तालुके का और एक ऑलराउंडर खिलाड़ी, लेफ्ट हैंडेड बैटर और कटर गेंदबाज सुहास सावंत, मैन फ्रॉम तड़ेकोल, कोकण बॉयज तड़ेकोल की टीम से प्रतिनिधित्व करने वाले। अगर ये लगातार 3 विकेट चटका लेते हैं तो उनके लिए 500 रुपए का इनाम टिपरो के ओर से यहाँ पर घोषित किया गया है। देखना है सुहास अपने पहला ओवर लेकर टीम के ओर से दूसरा ओवर सामना करेंगे तातू बोर्डेकर स्ट्राइक पर।
ओ स्लो ओवर वन, फिर की गेंदबाजी, ये जानते हैं तातू बोर्डेकर तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और पसंद करते हैं खेलना। इस बीच मिस फील्डिंग हो गई, जहां पर कोई सिंगल नहीं था वहां पर 2 रन खैरात में दे दिए। और ये हल्के छोटी छोटी बातें रहती है क्रिकेट में, जब आप फील्डिंग के लिए मैदान पर उतरते हैं, हल्के से आपने यहाँ पर बल्लेबाज को मौका दे दिया, मौका ने 2 रन बटोरे, 2 रन के साथ टोटल पहुंचा 13 रन। ऐसा ही कुछ हुआ था पिछले मुकाबले में, वो 2 फुल टॉस गेंदे काम कर गई सामने वाली टीम का। ओ ये पटकी हुई गेंद इस बार जाने दिया, अंपायर का 1 बाउंस का इशारा भी आ चुका है, यानी कि अगली गेंद बाउंस डालते समय वो निश्चित रूप से आपको सोचना पड़ेगा। बहुत ही बढ़िया गेंदबाज है, यानी कि कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास, इस गेंद को सिर्फ स्टीयर कर सकते थे, अपर कट इस गेंद के ऊपर लगा सकते थे, लेकिन काफी ऊंची थी गेंद। फिर एक बार गेंदबाजी के लिए, और इस बार जखोद कर निकाली हुई गेंदबाज के नजदीक से मैदान की दिशा में खिलाड़ी आपको नजर आता हुआ मात्र मिलेगा, वह सिंगल, इस सिंगल के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बहुत ही शानदार फील्डिंग, लेकिन यहां से अब मात्र बल्लेबाजी बड़ी करनी पड़ेगी। ओ अच्छी गेंद, लेकिन फिर एक बार, इस बार मिस फील्डिंग खुद गेंदबाज की ओर से, फॉलो में गेंद को पकड़ नहीं पाए। और हमें दिखने में आसान तो जरूर लगता है, लेकिन लगातार मुकाबले खेलना इस मैदान के ऊपर कड़ी धूप में उतना आसान नहीं होता। फिर भी मैदान पर खिलाड़ी अपना वक्त देते हुए अपने टीम के लिए प्रयास करते हुए, अपने टीम के लिए 100% एफर्ट देने के लिए फिर एक बार निकलते हुए यहाँ पर तो इसी बीच भूषण तिलवे यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। आइए आप पवेलियन में आकर विराजित होजिए। इस बीच और रिवर्स अटैम्प्ट करने की कोशिश अपील की जा रही है अंपायर के पास, अंपायर तस से मस्त नहीं हो रही है, अपील में उत्साह है, आत्मविश्वास है, देखता है अंपायर का डिसीजन क्या आ जाता है। गेंद लगी है बल्ले से या करवट बदली है, ये तो समय समय के बाद चर्चा पे सब कुछ निर्भर है, चर्चा होगी, 2 अंपायर बीच में आएंगे, देखना पड़ेगा क्या यहाँ पर क्या होता है। और अंपायर का फैसला आएगा निश्चित रूप से, तब तक आप सुनिए। सन्माननीय भूषण तिळवे यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी येते। मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतोय मंडळाच्या वतीनं। गेंदबाजी के लिए फिर एक बार सुहास नजर आते हुए। ओ अच्छी गेंद, यॉर्कर लेग की गेंद पकड़ना चाह रहे थे चरण, गेंद लकली लेग गले की दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवरों का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। और टोटल की अगर बात की जाए, इस ओवर में एक शानदार गेंदबाजी का अंजाम दिया, 4 रन इस ओवर में मात्र खर्च हुए हैं और टोटल है 14 रन स्कोर बोर्ड पर। दादू उर्फ गोविंद सावंत, ये जड़ में डाले हुए गेंद जमीन के सहारे खेल दिया, अच्छी फील्डिंग यहाँ पर मिड विकेट की दिशा में, 1 रन मात्र मिलेगा, 1 रन के साथ टोटल आगे बढ़ेगा, 16 रन टोटल स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। दोनों टीमों के लिए ये इस मुकाबले की अहमियत, करो या मरो नहीं तो घर को चलो, क्योंकि ये मुकाबला हारने वाली टीम को अगले साल का इंतजार करना पड़ेगा इस प्रतियोगिता के लिए। ओ बेहतरीन गेंदबाजी, पूरी तरह से चकाते हुए गुड लेंथ स्पॉट के पास पटकी हुई और उसी तेजी के साथ गेंद निकलते हुई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर शानदार गेंदबाजी का दायित्व निभाते हुए गेंदबाज दादू सावंत।
आगे निकले थे खेलने के लिए, शायद बल्ले के अंदरूनी किनारे को लगी, लेकिन विकेट कीपर का शानदार यहाँ पर परफॉर्मेंस देखने को मिला। विकेट के पीछे कुंदन है, विकेट के पीछे बहुत ही शानदार विकेट कीपिंग। निश्चित रूप से 2 गेंदें अब डॉट निकली है। तो पहली गेंद के ऊपर सिंगल निकला था, लेकिन उसके बाद 2 गेंदें डॉट, यानी कि पूरी तरह से गेंदबाजी हावी होकर बोल रही है मैदान पर। ओ ये पटकी हुई गेंद इस बार वाइड, जी हाँ, काफी ऊपर, और साथ साथ 1 बाउंस का इशारा भी अंपायर का आता हुआ। 1 रन और खाते में जुड़ेगा और वार्निंग भी दी जाएगी 1 बाउंस की, और साथ साथ टोटल में बदलाव। 17 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। ओ इस बार फुल टॉस गेंद, शायद बल्ले के बाहरी किनारे को लगे। लो फुल टॉस, ऑफ स्टंप के ऊपर थी गेंद, इसलिए टाइम नहीं कर पाई। बल्ला जोर से घुमाया जरूर, लेकिन बाहरी किनारे से लगे। स्लिप में खिलाड़ी तैनात सुहास उनके पास निकली, कोई रन नहीं निकला, और एक डॉट गेंद, बिंदी गेंद समाप्त होती हुई। और इस बार खेल दिया लाजवाब स्ट्रोक, देखिए बहुत ही बढ़िया कॉपी बुक स्टाइल का एक शानदार स्ट्रोक। मैदान के बीच में क्रिकेट के साथ साथ आपको फुटबॉल ही देखने को मिला यहाँ पर। तब तक समय निकला 2 रन पूरा करने का। 2 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि 19 रन स्कोर बोर्ड पर। 1 विकेट गंवाने के बाद तीसरा ओवर प्रगति पर है। बहुत ही बढ़िया, पहले ओवर में 11 रन निकले, लेकिन उसके बावजूद 19 पर पहुंचा है टोटल। ओ इस बार निकलता हुआ गेंद सीधी लॉन्ग ऑफ की दिशा में। खिलाड़ी जब तक आके गेंद को फील्ड करता, एक और सिंगल खाते में लिखा जाएगा। टोटल पहुंचता हुआ 20 रन। साथ साथ आधे ओवरों का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है। पहली बल्लेबाजी करने वाली टीम तनिष 11 खान टीम को चाहिए यहाँ पर इस मैदान पर 65 रनों तक पहुंचना, लेकिन दूसरी तरफ से जिस तरह से 18 गेंदों का खेल समाप्त हुआ, जिस तरह से गेंदबाजी विरडी टीम कर रही है, वैसी गेंदबाजी करनी होगी। क्या होगा, आमना सामना तो भरपूर मैदान के बीच में देखने को मिलेगा, लेकिन किसके सर के ऊपर होगा जीत का सेहरा और किसके गले में पड़ेगी हार की माला, ये बताएगी आने वाली 18 गेंदें कितने रनों का टारगेट ले चलते हैं। कमेंट बॉक्स में बदलाव के तहत आमंत्रित करते हैं मराठी में विवरण देने के लिए फिर एक बार मीठी आवाज ऋषिकेश पावस्कर। और आज के दिन के लिए आप सभी दर्शकों से मैं विदा लेता हूं, धन्यवाद। चौथं घेऊन गोलंदाज मात्र कुंदन पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर गडीगारच झाला तातू बोर्डेकर याच्या, आणि त्यानंतर मात्र कॉर्नरच्या दिशेने गोविंद सावंत थोडीशी उंच खुरा क्षेत्ररक्षक तिथे होता, त्यानं सुरेख असं जज केलं चेंडूला, आणि त्या जज केलेल्या चेंडूवर सुरेख असा झेल टिपला, आणि आल्या पावले मात्र साईश माघारी परतला जातोय। साईशची नामं मात्र 0 धावाची खेळी मैदानाच्या समाप्त होते। बॅक टू बॅक 2 गडी तंबूच्या दिशेने, आणि धावफलक पोहोचतंय 20 या धावसंख्येवर डीजे। गोलंदाजी अचूक टप्प्याची भेदक माराची गोलंदाजी हॅट्रिकचा चान्स असेल, विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाज मात्र सज्ज। शॉर्ट पिचचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल मात्र अनसक्सेसफुल होतोय। पॅटची आतील कडा घेतली होती चेंडूनं, आणि एक निर्धाव चेंडूची होती गणना,
त्या दरम्यान 3 चेंडूचा खेळ होतो समाप्त. 3 चेंडू 21 धावफलकर 20 धावा पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कावकरंदाच्या दिशेने क्षेत्ररक्षक गोविंद सावंत पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, थोडासा फ्लंबल झाला. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरतोय, परतीची फेक करेल आणि एका धावेने धावफलक वधावतोय. खूप वेळानंतर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक धावफलकर वर्तवली जाते. धावफलक पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र विराज धरणे येतोय. चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी असेल, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाच्या आणि चेंडू जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आणि चौकारासाठी धावफलक वाढतंय, धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. दरम्यान शेवटच्या चेंडूचा खेळ असेल. बाकी पहिल्या 3 चेंडू पाहायला गेलं असतं अतिशय सुरेख पद्धतीची अचूक टप्प्याची भेदक मारा पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडू पाहायला मिळत आहेत ते म्हणजे पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर मात्र एक चौकारला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र सुरेख असा फटका. फाईन लेगच्या दिशेने एक सुरेख असा चौकार येतोय. बॅटची बाहेरील कडा घेतली होती, शॉर्टपीचा चेंडू होता, अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय, चौकार येतो आणि 4 धाव्यांनी धावफलक वाढतंय. धावफलक पोहोचतंय 4 षटका 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर टू डीझल. इशारा होतो. षटक क्रमांक 5वं षटक घेऊन गोलंदाज मात्र सुहास सावंत सज्ज होईल. मॅन फ्रॉम तळेकोल ज्यानं छत्रपती चषक आपल्या गोलंदाजीच्या दुरावर गाजवलं तो गोलंदाज मात्र सुहास सावंत. आज मात्र BPLच्या दरम्यान खेळताना मैदानाच्या आत पाहायला मिळतो. विर्डी संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाज मात्र सुहास सावंत 15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर पॉवर प्लेचं बॅटिंग चॉईस, पॉवर प्लेचा आगाज केला जातोय. बाळा नाईक असेल स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर विराज धरणे पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे. आता मात्र बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. 3 खेळाडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावर सुहास सावंत घेऊन येतोय. धावफलक पोहोचतोय आतापर्यंत 29 या धावसंख्येवर. 4 षटकांचा तब्बल खेळ समाप्त होतोय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ या इनिंगचा बाकी असेल. धावफलक सन्मानजनक धावेपर्यंत न्यायचं असेल तर आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. मात्र दोन्ही डू और डायचा सामना मैदानाच्या पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो मात्र या पुढील फेरीत प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला या BPLचा मात्र इथपर्यंतचा प्रवेश मात्र संपुष्टात येईल. फुल टॉस चेंडूला सुरेख असा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे, परंतु त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांकडनं इशारा येतोय चौकाराचा. 4 धावांनी मात्र षटकाला सुरुवात होते. 4 धावा धावफलकर वर्तवल्या जातात आणि धावफलक नेल्सन आकड्यात परिवर्तित होतंय ते म्हणजे 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडू थोडासा खराब पद्धतीचा होता. खराब चेंडूवर अतिशय उत्कृष्ट पहार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा मात्र चौकारव्याला. दुसरा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा जो होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलेला हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला. चेंडू हवेत स्थिरावला गेला आणि चेंडूच्या खाली मात्र सुनील गवस पाहायला मिळतोय आणि सुनीलच्या हातात सेफ्ट हँडीत जाऊन चेंडू स्थिरावला गेला. अजून एका गड्याचं होते पतन. चौथा गडी तंबूच्या दिशेनं बाळा नाईकची खेळी मात्र एका चौकाराने नटलेली खेळ मैदानाच्या आत समाप्त होते. 4 गड्याच्या मोबदल्यात तनुष 11 खांदेळे संघ पाहायला मिळतोय 33 या धावसंख्येवर. जर्सी परिधान केलेला एक हरी पाहायला मिळतोय.
सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक सुरेख असं पद्धतीचं पाहायला मिळतंय सुहास याच्याकडनं. ज्या पद्धतीसाठी गोलंदाजीसाठी जाणला जातो हा गोलंदाज, मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. तर मग स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय त्या दरम्यान, आणि एक चेंज ऑफ द पेस ज्याला म्हटलं जातं त्याबद्दल चेंडू एक निर्धाव गणला जातोय. 3 चेंडूचा खेळ त्या दरम्यान मैदानाच्या आत समाप्त होतोय आणि धावपलकावर धावा पाहायला मिळतात 33 अशी. सुरेख चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेत स्थिरावला जातोय आणि सुरेख असं कामगिरी मात्र शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना करण्यात येते. अजून एका गड्याचे होते पतन 5व्या गडी जातोय तंबूच्या दिशेनं आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात तनुशीलन खानियाळे संघ 33 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. डीजे सुहास सावंतचं पहिल्या चेंडूवर आलेला फुलटॉस बॉलवर चौकार, त्यानंतर गडीगारद केला जातोय. तब्बल आतापर्यंत 5 चेंडूवर 3 गडीगारद करतोय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी आणि एका चेंडूवर हॅट्रिक घेण्याची संधी पण सुहास सावंत याच्याकडे आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत स्थिरवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन स्थिरावला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची भरती होईल तोपर्यंत शेवटच्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी षटकाला समाप्ती होते. 5व्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावपलकावर धावा पाहायला मिळतात 35 धावा तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. डीजे मॅन फ्रॉम तळेखोल पुन्हा एकदा सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गोविंद सावंत पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा झेल टिपण्याची संधी होती, परंतु थोडासा चुकला, क्षेत्ररक्षण चुकलं, परंतु थ्रो ज्या पद्धतीचा होता गॅदर जर झाला असता तर मात्र नक्कीच रनआउट मात्र विराज धरणेला मात्र माघारी परतावं लागलं असतं. परंतु जर तरची भाषा मात्र क्रिकेटमध्ये चालत नाही आणि त्याचाच फायदा 2 धावा सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि धावपलकावर धावा पाहायला मिळतात 37 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज
सुरेख चेंडू तेवढंच सुरेख अशी गॅदरिंग करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये थोडंसं फ्लंबल झाला, एक धाव पूर्ण केली, रनआउट करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वारंवार खराब क्षेत्राचा फायदा घेत मात्र सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट विराज आणि अमोल यांच्या दरम्यान पाहायला मिळते. ज्या चेंडूवर फक्त एक धाव पाहिजे होती त्या चेंडूवर रनिंग बिटवीन द विकेटचा फायदा घेत मात्र सुरेख अशी रनिंग आणि त्याचमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. तब्बल 2 चेंडूवर 4 धावा आणि धावफलक पोहोचते 39 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा तो सफल झाला, सफल जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा म्हणून थोडासा खाली राहतो, यष्टांचा वेध होतोय आणि 7व्या गटाचं होतोय पतन. विराज धरणे जातोय बॅक टू दी पॅव्हलियन डिझाईन. येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज 78 नंबरची जर्सी परिधान केलेला शैलेश पाहायला मिळतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल, बाकी धावफलकावर 39 धावा, 3 चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. जर सन्मानजनक धावेपर्यंत धावफलक न्यायचं असेल, विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मात्र नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा फुलटॉस पैदा चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, परतीची फेक करेल, सिंगल प्राप्त होतंय, सिंगलच्या स्वरूपात अजून एक धाव धावफलकावर वाढवली जाते आणि धावफलक पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. 40 धावा, उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल, बाकी शेवटचं षटक प्रगतीपथावर. दत्ता सावंत मात्र पुन्हा एकदा रनिंग वॉकवर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ द पेस ज्याला म्हटलं तो त्याच पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या टाकण्यात मात्र यशस्वी ठरला. एक निर्धाव चेंडूची गणना मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूवर फक्त 5 धावा, एक गडी गारद करतोय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल, बाकी या निर्णायक आणि भैरवी षटकाचा. दत्ता मात्र पुन्हा एकदा रनिंग बरोबर सज्ज होईल. पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाजी कामावर शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. सुरेख चेंडू खोलवर डब्याचा खोदून काढलेला चेंडू, क्षेत्ररक्षक जोपर्यंत होईल तोपर्यंत चेंडू वन बाउंस, सीमा पार, चौकार, डीप लॉंगॉनला एक सुरेख फटका अमोल नायकाच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय आणि चौकारासरशी धावफलक वाढतंय, धावफलक पोहोचतोय 44 या धावसंख्येवर. एक इनिंगचा खेळ होते समाप्त. 6 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. तनुष 11 संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना करतोय आणि जिंकण्यासाठी मापक असं आव्हान ठेवतोय ते म्हणजे 45 धावांचं जिंकण्यासाठी
आजच्या दिवसातील 6वा सामना रंगतोय तो म्हणजे तनुष इलेव्हन खानियाळे बनाम तनुष इलेव्हन खानियाळे वर्सेस बापू वॉरियर्स विरडी या दोन संघादरम्यान तनुष इलेव्हन खानियाळे संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवतो 6 षटकाच्या सांगते अखेरीस 44 धावा धावफलकावर जमवतोय आणि 45 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी बापू वॉरियर्स विरडी संघासमोर ठेवते. येणारे चेंडू असतील 36 चेंडू मध्ये 45 धावांची असेल आवश्यकता ती म्हणजे बापू वॉरियर्स विरडी या संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर. तू ऐकत असता जय घोषाचे नारे नकोच विसरू तू कालगतीचे वारे फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असो रे डोंगर जणू धावांचा चिरंतर राहील तुझी आठवण इथला कणा कणाला हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला आणि हुकला तो संपला. निश्चितपणे चेंडू असतील 36 चेंडू मध्ये 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे बापू वॉरियर्स विरडी या संघाला. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगचा सामन्याला सुरुवात होते. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते म्हणजे घोडकेवाडी गावातून बिलॉंग करतायत सर प्रवीण कवटणकर तर वेंगुर्ले तालुक्यातून बिलॉंग करतायत पॉली फर्नांडिस सर तसेच शिवराज पाटील सर बेडशी गावातून बिलॉंग करतायत विवेक भिसे सर ऑफिशियल 4 पंच. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतायत समालोचन कक्षामध्ये कृष्णा देवजी जय भोसले ऋषिकेश पावसकर उदय सातार्डेकर तुषार देसाई मी स्वतः अतुल करपे या स्पर्धेदरम्यान आपलं मनोरंजन करण्याचं निश्चितपणे प्रयत्न करतोय. या मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न करतोय. भूतनाथ प्रीमियर लीग 2023 पर्व 8व्यातील आजचा दुसऱ्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रात मी अतुल करपे तमाम क्रीडा रसिकांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं तसेच मान्यवर कक्षामधून मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. सहा षटकांचा सामना ऋषिकेश समालोचन कक्षामध्ये गोंधळ घालू नका विनंती असेल शांतता राखा. यूट्यूबचं लाईव्ह चालू आहे. आज ही स्पर्धा नक्कीच सामना सुरू होण्याचा आगाज केला जातोय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय साईश नाईक वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय दादू यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर दादू असेल तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजे गोपीचंद नावाचा खेळाडू बापू वॉरियर्स विरडी या संघाच्या वतीनं. साईश नाईक पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. दादू खेळलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. बघता बघता एकेरी धावेचे पावलं दुहेरी धावेकडे वळतात. दुहेरी धाव संख्येने संघाचा श्री गणेशा केला जातोय. यावेळेस मात्र रिव्हर्सिपचा फटका बराच काळ हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता बाळा नाईक मात्र अखेरच्या क्षणी मात्र झेल मात्र सोडला जातोय. बघता बघता चेंडू जातोय कार्पेटचं सहारा घेऊन सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेनं झेल सोडला. मात्र त्यानंतर मात्र अडवण्याचा बराच प्रयत्न केला होता बाळा नाईक याने. मात्र चेंडू आणि बाळा नाईकमध्ये लागलेली शर्यत अखेरच्या क्षणी मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेनं. साईश नाईक पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन दादू यांच्यासाठी मोठा प्रहार करायचा होता. बॅटची कडा लागते मात्र एक धाव घेण्यासाठी रोखू शकत नाहीत ते म्हणजे क्षेत्ररक्षक. एका धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते ते म्हणजे 7 या धावसंख्येवर 45 धावांचा पाठलाग करत असताना
पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचे होते सांगता. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे पहिल्या षटकातील. साईश नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फसवण्याचा प्रयत्न फलंदाजाला केला जातोय. गोपीचंद याला पूर्णपणे जखडून ठेवण्यास यशस्वी ठरतोय तो साईश नाईक नावाचा गोलंदाज. तनुष 11 खानियाळे संघाचे 24 खेळाडू साईश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. संघ नायक आणि 24 खेळाडू या दोन भूमिकेत आहे, तो म्हणजे साईश नाईक नावाचा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय फलंदाजाला जखडवून ठेवण्यासाठी. एका षटकाच्या संघात अखेरीस धावफलक पोचतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना ती म्हणजे बापू वॉरियर्स विर्डी संघाची, ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. उर्वरित 5 षटकांचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितपणे धारदार गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तनुज 11 खानियाळे संघाला. या सामन्यामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो माऊली वॉरियर्स वज्रे संघाची लढत करेल. टेबल टॉपरसाठी सामना होईल. या सामन्यात जो विजय प्राप्त करेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल. या सामन्यात जो पराजित होणारा संघ त्याला मात्र माघारी परतावं लागेल. त्या दरम्यान दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक आता तो बाळा नाईक नावाचा गोलंदाज. रावळपिंडी एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा या पंचक्रोशीतील गुणवान खेळाडू तो म्हणजे बाळा नाईक नावाचा. तनुष 11 खानियाळे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक आता तो पहिला चेंडू चांगला चेंडू टाकण्यात आला. दादू सावंत याने हलक्या हाताने खेळला. एक धाव मात्र निश्चितपणे पूर्ण केली गेली. एका धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. 45 धावांचा पाठलाग करत असताना बाळा नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी पार्कवर खेळलेला चेंडू स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेले मात्र प्रयत्नच राहिले आणि एक धाव मात्र निश्चितपणे स्कोर कार्डवर गणली गेली. एका धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते ते म्हणजे 9 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूची होते सांगता. तिसरा चेंडू घेऊन बाळा नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याची घोषणा करतायत. अवांतर धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते ते म्हणजे 10 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवर 35 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी, ती म्हणजे बापू वॉरियर्स विर्डी संघाला. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत बाळा नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे. खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं आहे. याच उद्देशानं याच मनसुब्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकली होती दादू सावंत याने आणि त्याच मनसुब्याने फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे दादू सावंत नावाचा फलंदाज. यावेळेस मोठा प्रहार क्षेत्ररक्षक तैनात होतात तोपर्यंत मात्र नो मॅन लँडमध्ये चेंडू जाऊन विसावला. त्या दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या गेल्या. 4 चेंडूचे होते सांगता. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. या षटकातील धावफलक पोचते ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. 45 धावांचा पाठलाग करत असताना 5वा चेंडू घेऊन यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेनं. दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार केला जातोय. गोपीचंद यांच्या माध्यमातून चौकार निघतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. दुसऱ्या षटकाचं भैरवी घालणारा चेंडू गोपीचंदसाठी 7 नंबरचा जर्सी परिधान केलेला गोपीचंद नावाचा खेळाडू, मनेरी गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू.
नक्कीच लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याची घोषणा करतायत. या अवांतर धावसंख्येने टोटल 3 धावा आणि या 3 धावसंख्येने धावफलकात वाढ होते, धावफलक पोचते ते म्हणजे 20 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकामधील गोपीचंदसाठी मोठा प्रहार करायचा होता. गोपीचंद याला मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते गणना, 2 षटकाची होते सांगता, 2 षटकाचे सांगते अखेरीस धावफलक पोचतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना ती म्हणजे बापू वॉरियर्स विरडी संघाची 20 या धावसंख्येवर. उर्वरित 4 षटकांचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे येणारे चेंडू असतील 24 आणि येणारे 24 मध्ये चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची असेल आवश्यकता. दोन षटकाचे सांगते अखेरीस बिनबाद धावफलक पोचते बापू वॉरियर्स विरडी संघाचं, ते म्हणजे 20 या धावसंख्येवर. उर्वरित 24 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र दादू सावंत पुन्हा एकदा आपल्याला आमच्या समोरच्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एक चौकार दादू सावंत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर एक चौकार गोपीचंद यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जोडगोळी बापू वॉरियर्स विरडी संघाच्या वतीनं पावलं टाकली होती. गोपीचंद एका बाजूला दिसतोय तर दुसऱ्या बाजूला दादू सावंत दिसतोय. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा प्रहार करायचा होता. समीर नाईक याचं मात्र स्वागत करायचं होतं. पहिल्या चेंडूवर मात्र फटका चुकला. हलक्या हाताने खेळलेला चेंडू निर्धाव चेंडूचे होते. गणना पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन यावेळेस रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली जाते आणि यष्टीची दोन मात्र दादू सावंत नावाचा खेळाडू मात्र माघारी परततोय. तंबूच्या आसऱ्याला डीजेची धून ऐकत जातोय. तंबूच्या आसऱ्याला स्पर्धेला सुरुवात झाली. कालपासून या स्पर्धेदरम्यान डीजेच्या माध्यमातून हे गाणं अजूनपर्यंत लागलं नव्हतं. ज्यावेळी ऋत्विक मणेरकर यांचे डीजेच्या बाजूला एंट्री झाली आणि त्यानंतरच हे शाप देण्याचं गाणं मात्र लावण्यात आलं डीजेच्या माध्यमातून. त्यानंतर दादू हा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाची वर्णी लागते. मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय तो म्हणजे कुंदन नावाचा खेळाडू. यावेळेस केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. मधोमध चेंडू जातो टाटा हॅलो गुड बाय करत सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेनं. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याची घोषणा करतायत. अवांतर धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते 25 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू हवेमध्ये चेंडू होता बराच काळ, मात्र एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते 26 या धावसंख्येवर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकामधील. समीर नाईक नावाचं गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील
पाचवा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने केलेला चेंडू कार्पेटचा सहारा घेतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेनं चौकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. 45 धावांचा पाठलाग करत असताना बापू वॉरियर्स विरडी संघाची धावफलक पोहोचते ते म्हणजे 30 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडू असतील 19 आणि 19 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची असेल आवश्यकता. समीर नाईक नावाचा गोलंदाज या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन भैरवी घालणारा चेंडू या षटकातील. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक पोचतंय ते म्हणजे 45 धावांचा पाठलाग करत असताना 31 या धावसंख्येवर. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये उर्वरित 14 धावांची असेल आवश्यकता. या सामन्यात कोण जिंकतोय कोण हरतोय हे सांगण्यासाठी यापुढील विवरण सांगण्यासाठी मायक्रोफोनवर थोडासा बदल केला जातोय. मायक्रोफोनवर आमंत्रित केले जाते तुषार देसाई याला. ओव्हर टू यू तुषार. ताळमेळाच्या अभावी मात्र त्या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि एक टप्पा पासून चेंडू सीमारेषा पार चौकारासरशी धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. आता मात्र फक्त 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस सुद्धा हलक्या हातानं कट करतोय चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची ही शर्यत अखेरच्या क्षणी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय होतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतात आणि 3 धावांची सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 38 धावा. आता फक्त सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. नक्कीच लो स्कोरिंगचा सामना मैदानामध्ये रंगतोय. जो संघ सामना जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ सामना हरेल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. यावेळेस यू मिस आय हिट शिकार ठरतोय फलंदाजाची होती दंडी गोल आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय डीजे. हा खेळाडू मॅन फ्रॉम खोकरल. फक्त 7 धावांची गरज असेल. नक्कीच जे काम साईश नाही गेला पहिल्या पहिल्या षटकात करायला पाहिजे होतं ते काम मात्र 4थ्या षटकात करतोय. जर पहिल्या पहिल्या षटकात जर विकेट पडल्या असतात तर कुठेतरी चित्रीकरण मात्र वेगळं पाहायला भेटलं असतं. परंतु सामना मात्र धुकतोय बापू वॉरियर्स विरडी संघाच्या बाजूनं. यावेळेस शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू फळीचा संपर्क हुकला जातोय. चेंडू आदतोय शरीरयष्टीवर. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर केली जाते. बहुधा 4 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर समाप्त झाल्यानंतर उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 2 चेंडूंचा. यावेळेस ओव्हरपिच प्रकारचा चेंडू नक्कीच चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु थोडासा वंचित राहतोय आणि एक टप्पा पाहून चेंडू सीमारेषा पार. बऱ्याच गवस याच्या बॅटमधून निघतोय तो पहिला वहिला चौकार आणि चौकाराशी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40च्या पार 41 धावा. डीजे आणि निर्धाव चेंडून 4थ्या षटकाची सांगत होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करतोय बापू वॉरियर्स विरडी संघ. डीजे
सुंदर फटका नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू मात्र यावेळेस सीमारेषेचं उल्लंघन करत चौकारानं विजयावर शिक्कामोर्तब करतोय तो म्हणजे बापू वॉरियर्स विरटी संघ. नक्कीच सुंदर गोलंदाजी राहिली होती आणि तशीच सुंदर फलंदाजी या सामन्याच्या दरम्यान पाहायला भेटली ती म्हणजे बापू वॉरियर्स विरटी संघाकडनं. आणि नक्कीच संघमालक उमेश साटेलकर यांच्या चेहऱ्यावर मात्र या ठिकाणी आता आपल्याला हास्य पाहायला भेटतंय. आणि या सामन्याचा सामनावीर असेल